जर पाहिलं तर आता झालेल्या सामन्यामध्ये लोहगड संघाला जर आपण पाहिलं तर विश्वजित दादांची इथे मात्र उणीव भासली असेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जातोय प्रसादला. चला प्रसाद सर. कोरीगड कोरीगड तुमचा 12th मॅन कोण आहे? प्रसाद प्रसाद या ठिकाणी रतनगडचा या सामन्याचा सामनावीर ठरलाय प्रसाद. निखिल बारणे यांच्या हस्ते या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर प्रसाद याला सुंदर अशी सन्मानवीराची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येत आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. चला खेळूयात क्रिकेटचा खेळ. पहिला चेंडू इथे मात्र वाईड आहे, डाऊन द लेग. पंच इथे मात्र दंडित करतायत. आजच्या दिवसाचा शेवट कुणाच्या विजयाने होईल प्रश्नचिन्ह आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कोरीगड स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर विशालगड आहे. बिग मॅच. स्टेप आउट केलाय, डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू फरार, चौकार. डीजे आणि बऱ्याचशा खरं तर प्रेक्षकांनी या संधीचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक खरं तर हा सामना पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या मैदानावरती या आकर्षक जबरदस्त आयोजन आणि नियोजन असणाऱ्या स्पर्धेचं तुम्ही खरं तर या ठिकाणी साक्षीदार व्हा. ओ हो खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. ओ काय घडतंय, हाताला लागून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाहतोय मध्ये जाणारा धाव फलक 12 धावा. परत एकदा बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय इथे गलीमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. एका धावेने जर आपण पाहिलं तर 13 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असताना आपण पाहतोय तिथे झेल निसटला आणि संघाला तब्बल 6 धावांचं नुकसान झालं. निश्चितच तो झेल होणं गरजेचं होतं, अपेक्षा होत्या, पण अपेक्षेचा इथे मात्र भंग झालेला आहे. शेवटचा चेंडू शेष आहे आणि हा चेंडू विशेष बनवलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला घनागती प्रहार, चेंडू फरार, चौकार. संपन्न झालाय आणि आपण पाहताय बिनबाद 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. कोरीगड स्मॅशर साफलातून विध्वंसक डिस्ट्रॉयर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या चुकांमधून शिकून इथे मात्र एका वेगळ्या इंटेंटनी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. परत एकदा पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं केलं गेलंय सहर्ष असं स्वागत, चौकार. परत एकदा फटका सुरेख शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
गट टीम इकडे माईकशी संपर्क साधा. अजूनच मीटिंगच चालू आहे का? रात्रीच्या मीटिंगमुळे आज तुम्ही हरलायत. या इकडे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावपलकावरती आहेत. त्यांच्यावर आयोजकांचंच ऑब्जेक्शन आहे. आयोजकाच्या ह्याच्यात असताना सुद्धा खेळता येत नाही. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख लॉंगॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. पण दादा खरं तर अपयशी यशाची पहिली पायरी आहे. एक मॅच हारली म्हणून ते निश्चितच स्पर्धेच्या बाहेर नाही आहेत. राहिले 3 पैकी 3 सामने जर चांगल्या फरकाने ते जिंकले तर ते सुद्धा येऊ शकतात. या स्पर्धेमध्ये लीग पत्तीने आपण इथे सामने खेळवतोय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतं. ऑन साईडच्या दिशेला फक्त दिशा दाखवली आहे. काऊ कॉर्नर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलवरती येतोय. एकोणतीस धावा. आता खरं तर हलगीचा इथे मात्र नाद निनाद इथे मात्र ऐकायला मिळतोय. यस, थोडंसं ऊर्जेने जोरदार, जरा जोरात. कॅमेरामॅन त्यांच्यावरती सुद्धा फोकस करा. फटका परत एकदा सुरेख आहे. षटक क्रमांक 2 ची इथे खरं तर पाहायचं अजून सुद्धा खरं तर पंचांकडून औपचारिकता खरं तर तिथे आपल्याकडे घोषणा होणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण इथून ओव्हर देऊ शकणार नाही आहोत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावपलकावरती बिनबाद 30 धावा. चला, वेळ वाचवायचा आहे. आपण सायंकाळच्या सत्रामध्ये आहोत आणि बॅड लाईटची कुठली अपील इथे चालणार नाही. कोरीगड स्मॅशर्स आणि कॅप्टन विनंती आहे, विकेट पडल्यानंतर कृपया टीम मिटिंग घेणं टाळा तुम्ही दादांनो, विनंती आहे. कारण बॅटिंग सेकंड तुम्हालाच करायची आहे. यस, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋषिकेश बारणे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलण्यामध्ये यशस्वी होत आहेत कोरीगड स्मॅशर्स. पहिला सामना खरं तर ते खूप चांगल्या फरकाने ते पराभूत झाले, पण दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला कमबॅक, चांगलं पुनरागमन इथे पाहायला मिळतंय. अकू टप्प्याचा बॉल इथे क्षेत्ररक्षक यावेळेस सुद्धा चूक आणि गलती पे गलती. षटकार 6 धावा. जाऊ शकते याचं तुम्हाला खरं तर ते गोष्ट तुमच्या आत्मसात तुमचं भान असणं गरजेचं आहे. या चुका जर आधी झाल्या नसत्या तर 12 धावा वाचल्या असत्या. यस, थोडेसे हताश निराश, पण इथे चांगला कमबॅक. धक्का क्रमांक 1, 36 धाव संख्येवरती आपण पाहतोय संघाला लागलेला पहिला धक्का. चला बॅटर लवकर या, विनंती आहे, कारण सेकंड बॅटिंग आहे. सगळ्यांना विनंती आहे, दोन्ही टीम तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका. विकेट पडल्यानंतर बॅटर तुम्ही तयार राहायचे बॅटिंगसाठी. पहिला धक्का निश्चितच आपण पाहतोय ऋषिकेश बारणे यांनी इथे आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. न्यू बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहायचं कशा प्रकारची इथे मात्र फलंदाजी होईल. 36 धावा धावफलकावरती असताना तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ओ हो, काय भन्नाटू एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकाराला इथे खरं तर नशिबाची साथ बॅटरला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. तिसरा चेंडू निर्धाव आणि इथे काय सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. धक्का क्रमांक 2. किरण सुद्धा बॅक टू द पवेलियन. टीजे न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गणेश तिवारी. गणेश तिवारी नाम ही काफी है. आपण जर पाहिलं TPL सीझन 1 मध्ये जर बेस्ट बॉलरचा किताब कुठल्या खेळाडूने पटकावला होता तर त्याचं नाव आहे गणेश तिवारी. आणि या सीझन 3 मध्ये सुद्धा प्रभावित केलेला आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. विकेट हॅट्रिक निश्चितच हुकलेली आहे, पण आता जर तुम्ही पाहिलं तर एक चांगली फलंदाजी करणं इथे गरजेचं आहे. आणि परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. सातत्याने इथे जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आलाय, पण त्यानंतर टाकलेले 4ही चेंडू इथे मात्र निर्धाव आहेत. सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉ हो 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 इथे स्टेप आउट केलाय कव्हर्स मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला. राजू भैया नरहरे यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पहा हाईटचा फायदा आहे इथे. जर एखादा कमी हाईटचा प्लेअर असता त्या डोक्यावरून चेंडू गेला असता.
हा सुद्धा एक क्रिकेटमध्ये फायदा आहे. जबरदस्त आपण पाहतोय या एका धावेने इथे मात्र ओव्हरची सांगता होते. निश्चित आपण पाहतोय चांगल्या टायमिंगला खर तर इथे ओव्हर्स पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वेळ वाचवायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकाची जबाबदारी इथे आपण पाहतोय गणेश कलेल यांच्या खांद्यावरती आहे. पहा प्रयत्न आज करायचे आहेत कारण स्पर्धा पुढच्या वर्षी आहे. आज जिंकलात तर तुम्हाला खरं तर पुढचा चान्स असणार आहे. इथे हारलात तर मग स्पर्धेच्या बाहेर. काय जबरदस्त वेग इथे पाहायला मिळाला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा 2 षटकामध्ये 30 धावा होत्या. पाठीमागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्या आणि या षटकाची सुरुवात इथे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूने होताना पाहायला मिळते. यावेळेस फटका सुरेख. ओहो इथे काय तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सरळ खरं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जातंय. 39 धावा धावफलकावरती या एका धावेने इथे पाहायला मिळत आहेत. परत एकदा सुरेख लाजवाब पंच इथे मात्र लिगल डिलिव्हरी घोषित करतायत. फलंदाज जर आपण पाहिलं तर आशेच्या नजरेने पंचाकडे पाहत आहेत पण पंच आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट केलाय इथे फटका फसलाय. आपण पाहतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या 3 धावा आणि यानंतरच्या आलेल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं पुनरागमन या मॅचचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकाची साठी खूप मोठा चेज. चेंडू फरार चौकार. निश्चित आपण पाहतोय 4चं समीकरण आहे. तुम्ही जर पाहत स्कोरबोर्ड वरती 44 धावा 2 विकेट. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 44 बनवले गेल्यात. परत एकदा आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. तिकडे डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जातंय आणि एका धावेने ते षटक क्रमांक 4 ची इथे सांगता होताना पाहायला मिळते. 45 धावा 2 विकेट. चला वेळ वाचवा. विनंती आहे शेवटचं अंतिम षटक पाहायचंय. संघनायक कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतात. निश्चित मला वाटतंय ऋषिकेश बारने या आधीचं सुंदर षटक हाताळलं होतं आणि त्यांच्याच खांद्यावरती ही जबाबदारी खरं तर इथे मात्र संघनायकाने दिलेली आहे. पहा हिंदीमध्ये कहावत आहे ना कोई मंजिल ना कोई इम्तिहान तो क्या मजा है जीने में तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य हो सीने में. तुम्हाला काहीतरी ठरवावं लागेल. तुमचा एम तुम्हाला काहीतरी कायम करावा लागेल. ओ हो काय फटका खेळलाय अफलातून मॅग्निफिजन. षटकार 6 धावा. अभिनंदन कोरीगड स्मॅशर्स. तुमच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. शुभांक 51 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक खरं तर दुसरा षटकार खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला पण इथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू आहे. कोशिश प्रयत्न खरं तर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होत आहेत. एक सामना हरला म्हणून कुठलाही संघ खरं तर या स्पर्धेच्या बाहेर जाणार नाही कारण लीग पत्तीचे सामने आहेत. 4-4 सामने प्रत्येक संघाला इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल. आपण पाहणार आहोत. पहा काही इंचेसने इथे मात्र विकेटच्या वरून चेंडू गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. या आधीचं समीकरण सुद्धा असंच राहिलं होतं. ऋषिकेश बारने यांच्या गोलंदाजीवरलं हातातून निसटून चेंडू सीमारेषा पार गेला आणि त्यानंतर जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 2 धावा तिथे खर्च केल्या होत्या. ऋषिकेश बारने एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 52 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि विनंती असेल कोरीगड स्मॅशर्स कॅप्टन जसा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल आपण पूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. पहिल्या इनिंग मधील शेवटचा अखेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती 52 बनवले गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल. प्रश्नचिन्ह आहेत. काय होईल? विकेट, चौकार, षटकार की आणखीन काही? या स्टेप आउट केलाय. कव्हर्स मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि इथे जर पाहिलं तर एकाच धावेने इथे या इनिंगची सांगता होते. चला विनंती आहे कोरीगड स्मॅशर्स लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. चला कारण बॅड लाईटची कुठली अपील. कोरीगड या ठिकाणी तुम्हाला विनंती केली जाते लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावा कारण की
दुसऱ्या संघाला या ठिकाणी फलंदाजी करायची. बॅड लाईटचा इफेक्ट या ठिकाणी होतोय. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक अक्षय शेठ बारणे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला कोरीगड स्मॅशर्स टीम, विनंती आहे दादांनो, आपण लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये चला, फास्ट. आमचे पंच तयार आहेत. बॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोच केलेला आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता असणार आहे. तीस चेंडू आणि 54 सामन्याचं समीकरण. दुसऱ्या डावाला इथे लागली सुरुवात होताना पाहायला मिळेल. कोण जिंकणार, कोण हारणार? एका बाजूला विशालगड आहे तर दुसऱ्या बाजूला कोरीगड स्मॅशर्स. चला विनंती आहे दादांनो, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आमचे पंच सुद्धा तिथे दाखल आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या गणेश सर, विनंती. आणि पहा, टीम मीटिंग टाळायचं आहे. 20 मिनिटात जर तुमच्या 4-5 ओव्हर जर कंप्लीट नाही झाल्या तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा असणार आहे, याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आपण पाहताय 5:35 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते पडत असताना चला गणेश सर लवकर घाई करा, तुम्हालाच अंधार होणार आहे. यस, तिकडे गणेश आहेत, गणेश तिवारी सर. तिकडे गणेश कलेल सर आहेत. 2 गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि पाहायचंय धावांचा शुभारंभ कुठला गणेश इथे करेल की विकेटचा श्री गणेशा कुठला गणेश इथे करेल. गणेश वर्सेस गणेश. एका बाजूला गणेश कलेल तर दुसऱ्या बाजूला गणेश तिवारी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला इथे होईल सुरुवात. 30 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. उपस्थित सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 30 चेंडू आणि 54 धावांचा थरार. मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग. निश्चितच पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे. बॅट आहे की पॅड, निश्चितच आपण पाहतोय पायावरती चेंडू आदळतोय. लेग बाईजद्वारे इथे आपण पाहतोय धावांचा शुभारंभ, धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना. प्रति ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर 11ची गती राखणे इथे गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त रन रेटनी, जास्तीत जास्त फरकाने हा सामना दोन्ही संघाला जिंकणं इथे गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर आनंद. परत एकदा भन्नाट वेग, परत एकदा पायावरती चेंडू आदळतोय. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा. स्वप्नील अँड टीम, रतनगड टायटन्स 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. एका चांगल्या स्थितीमध्ये आहेत. उद्याच्या मॅचेससाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहताय सुरू असलेला सामना. एका बाजूला विशालगड, दुसऱ्या बाजूला कोरीगड स्मॅशर्स. 2 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहतोय शॉर्ट डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक अगदी तिथे जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केला गेलेला आहे. त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर एक धाव तिथे वाचण्यामध्ये यशस्वी होत आहेत. खरं तर असं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेमध्ये सहसा पाहायला मिळत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये तर निश्चितच नाही. 3 चेंडू टाकले गेले, 2 धावा धावफलकावरती आहेत. हो, परत एकदा पायावरती भन्नाट वेग. खरं तर गणेश तिवारी यांचं एक मुख्य अस्त्र आहे. दुसऱ्या धावेसाठी होकार नकार, होकार नकार, आणि इथे मात्र नकार दिलेला आहे. खरं तर आमचे दोन्ही समालोचक प्रेमाच्या विषयामध्ये खूप पुढे गेलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नितीनजी वेताळ सर तर प्रेमाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. पण पहा, क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा स्वतःचं आयुष्य असू द्या, योग्य वेळी नकार देणं सुद्धा माणसाला येणं गरजेचं आहे. अन्यथा आयुष्याचा बाजार होतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती विकेट पडते. 3 धावा धावफलकावरती. परत एकदा हो, इथे खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न डाईव्ह मारून. एकच धाव इथे मात्र मिळेल. एका धाव्याने जर आपण पाहिलं तर 4 धावा. 5 चेंडू इथे टाकले गेले, 4 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. या चेंडूला इथे विशेष बनवलं जाईल का?
भन्नाट वेग सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ते दाखवून देत आहेत. यष्ट्यांना कव्हर केलंय, ऑफस्टंपच्या बाहेर शफल होत चेंडू निसटलाय विकेट किपर कडून आणि सरळ लॉंग लेगला पोहोचलाय जाऊन चौकारासाठी 4 धावांसाठी. तीन बाद 8 धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 46 असं समीकरण. यस इथे प्रश्नचिन्ह आहेत. किरण किरण की विराज, विराज की किरण, प्रश्नचिन्ह होते आणि विराज याच्यावरती ते मात्र शिक्कामोर्तब झालेला आहे. यस 24 चेंडू 46. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकुटप्प्याचा बॉल, भन्नाट वेग, परत एकदा विराज. एक खासियत राहिलेली आहे विराजची, या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रभावित केलं होतं. खरं तर आपण जर पाहिलं तर या आधीच्या सामन्यामध्ये किरणने दुसरं षटक हाताळलं होतं, थोडासा महागडा ठरला होता, त्यामुळे कॅप्टनने रणनीती चेंज केली. वाह, इथे काय तर विकेटचं पतन, धक्का क्रमांक 1. चला बॅटर लवकर या, विनंती आहे, फास्ट या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋषी बारणे या खेळाडूने मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेलं आहे. गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी केली. खरं तर हाफ चान्सेस होते, क्रिएट करता आलेले नाहीयेत. आठ धावा धावफलकावरती आहेत. एक पहिला फलंदाज बाद झालेला आहे. यावेळेस काय फटका खेळलाय, काऊ कॉर्नरला. वाह, अफलातून. यस याआधी आपण पाहिलं कोरीगड स्मॅशर्स मध्ये राजू नरहरे यांनी जर काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं, हाईटचा फायदा आपल्या संघाला मिळवून दिला. तर दुसऱ्या बाजूला इथे एक क्षेत्ररक्षक राहुल यांनी इथे संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. दुहेरी अंकामध्ये जाणारा धावफलक आहे. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक, अर्थातच 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा बनवल्या गेल्यात. 21 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पाहायचे कशा परत एकदा बिग अपील, लाऊड अपील, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे, पण इथे मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. आत्मविश्वास सुद्धा जास्त होता. यस नशिबाची साथ निश्चितच बॅटरकडे आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पण सर खरं तर कौतुक करावं लागेल कोरीगड स्मॅशर्स टीमचं, पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला गेला. ओहो आगळा वेगळा एक आकर्षक खरं तर एक देखणा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, पण इथे सुद्धा अपयश येताना आपण पाहतोय. 10 धावसंख्येवरती स्थिरावलेलं स्कोर कार्ड सहसा जर आपण पाहिलं तर इथे प्रत्येक सिग्नल चालू आहे. तसं मैदानाच्या आतमध्ये आता धावांचा रेड सिग्नल लागलाय की काय असं म्हणायला हरकत नाहीये. परत एकदा स्क्वेअर कटचा एक ताकदवर नजाकत भरा स्ट्रोक, कम खर्चावर जादा मुनाफा, चेंडू फरार, चौकार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 40. सामन्याचं समीकरण वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक.
पहा, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और उसमें सुधार करो। जब तक ना सफल हो तब तक नींद चैन त्याग दो तुम, संघर्षों का मैदान न छोड़कर भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये, चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होता असताना कोरीगड स्मॅशर्स। नाम तो सुना ही होगा, डीजे। क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, चला वेळ वाचवा। पहा, पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या। वेळ वाचवा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या। आपल्या प्रयत्नावरती ज्यांना विश्वास असतो ना, ते नेहमी आयुष्यात यशस्वी होतात। इथे विकेट हॅट्रिकची संधी आहे। काय बॉल टाकलाय, यस। ना कद बड़ा ना पद बड़ा, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। नाव आहे गणेश तिवारी, टीपीएल ची दुसरी विकेट हॅट्रिक। गणेश तिवारी या खेळाडूच्या नावावरती नुसती हॅट्रिक नाहीये, क्लीन बोल्ड करून हॅट्रिक आहे। वाह, अभिनंदन, टाळ्या झाल्या पाहिजेत। उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या।
इस ग्राउंड पे बॉलर तो बहुत है लेकिन गणेश तिवारी जैसा कोई नहीं. वाह, 4 विकेट मिडन, अफलातून गोलंदाजी आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चांद गए साल चांद पर जाकर आ गए हैं, इसलिए अभी इस बार चांद के लैंडिंग नहीं हो पाई. चला आपण पाहतोय 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. सामनाचं इक्वेशन, सामना अजून सुद्धा संपलेला नाही मित्रांनो. स्वतःवरती विश्वास असेल ना तर कुठलीच गोष्ट आयुष्यात अशक्य नाहीये. सर, इंसान पहले मन में हारता है और फिर रणांगण में हारता है. आणि पहा, कुठलंही लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 40. सामन्याचं समीकरण तुम्हाला जिंकावं तर लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला विजयश्रीची माळ मिळणार नाही. कृष्णा तिवारी पहा, पिंटू तिवारी, कृष्णा तिवारी, गणेश तिवारी, तिवारी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. हवेत चेंडू, उंची जास्त, लांबी कमी. वाह, ओ हो, परत एकदा इथे मात्र प्रयत्नासाठी 100 पैकी 100. निश्चितच थोडेसे निराश आहेत, हताश आहेत, पण पहा, स्वतःवरती नाराज होणारा मनुष्य आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि दुसऱ्यावरती नाराज होणारे माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. थोडेसे खरं तर नाराज झाले, चेंडू खरं तर हातामध्ये निसटला. यावेळेस पाहायचंय, फटका सुरेख, काय क्षेत्ररक्षण आहे. वा, पहा तुम्ही, मला वाटतंय बास्केटबॉल पाहिलेला आहे का खेळ, त्याची खरं तर इथे खरं तर चांगला करतं प्रॅक्टिस म्हणायला हरकत नाही. पहा, हाईट मला वाटतंय 7 फूट 5 इंच तर आरामात असेल. यस, बाळा ठाकूर इज बॅक. कॅमेरामॅन इकडे फोकस करा, बाळा ठाकूर वरती फोकस करा सर. आपल्या स्पर्धेचं सेलिब्रिटी फक्त बाळा ठाकूर आहे. इथे फटका फसलाय, इथे परत एकदा झेल निसटलाय. पहा, प्रयत्न गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत विकेट मिळण्यासाठी, चांगल्या फरकाने जिंकण्यासाठी, पण क्षेत्ररक्षकांची साथ इथे काही खरं तर पाहायला मिळत नाहीये. तुम्ही जर पाहिलं ना तर कोरीगड स्मॅशर संघ मैदानाच्या आतमध्ये येताना मी गेटवरती त्यांची एंट्री पाहिली. 3-4 हलगी सोबत घेऊन आले. त्याची आता गरज आहे दादा. नो, तुमचा जल्लोष कमी होतोय. वाह, क्लीन बोल्ड, धक्का क्रमांक 7. आणि कॅमेरामॅन हलगीवरती फोकस करा. हलगीवाले दादा, असा जोश नसतो रे दादा. उठून जागेवरती उठून वाजवलं पाहिजे. तुमच्या भोवताली लाचली पाहिजेत लोक. जागेवरती जल्लोष, तसं बसून नाहीये, मग ते त्याला मजा नाहीये. थोडं उठून काहीतरी वेगळा तुमचा काहीतरी ट्रान्स असला पाहिजे. बाळा ठाकूर इथे मात्र थोडंसं आता निरोप घेतायत. उद्या या सर, तुमची खरं तर उपस्थिती असणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर पाहिलं ना, सूरज दादाच्या टीमचा तो कट्टर फॅन आहे. थोडासा हताश निराश झाला, सूरज दादाची टीम थोडं चांगला परफॉर्मन्स करू शकली नाही म्हणून, पण तो उद्या नव्याने येईल, एक वेगळा संघ शोधेल आणि त्याला तो सपोर्ट करेल, हार मारेल आणि आनंद उत्सव साजरा करणार नाही तो बाळा ठाकूर असू शकत नाही. वाह, हलगीवाला आता पहा, असं काहीतरी तुमचा जोश असला पाहिजे. काहीतरी असं करून दाखवा की जगाने तुमच्याकडे खरं तर फोकस केलं पाहिजे. वाह, सुंदर गोलंदाजी आहे. आता जर तुम्ही पाहिलं ना तर शेवटचे 6 चेंडू आणि 36 धावा. चला हलगीवाले, एक तुमचं काहीतरी होऊन जाऊ द्या एखादा. यस, आणि तिथे बसले प्रेक्षक, ताल धरा ताल. सामना जिंकतोय संघ.